नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या प्रश्नामध्ये काय दिले आपल्याला एक आकृती दिली आणि त्या आकृतीवर आधारित 3 प्रश्न दिलेत आपल्याला. त्या 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायचे. पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, फाइंड द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. हा जो आपल्याला रेक्टँगल दिलाय या रेक्टँगलची पेरिमीटर शोधायची, परिमिती शोधायची. पेरिमीटर म्हणजे काय असते, त्याच्या ज्या साइड्स असतात त्यांची लेंथ मोजायची आणि त्याची ऍडिशन करायची. मग विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला कुठंच लेंथ दिली नाही, ब्रेड दिली नाही, पेरिमीटर कशी काढायची बघा. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी 2 सेमी सर्कल दिलेत. त्या 2 सेमी सर्कलच्या आधारे आपण कॅल्क्युलेशन करायचं. कसं बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून इतकं अंतर 14 आहे. 14 युनिट, सेंटीमीटर असेल, मीटर असेल, काय असेल. पुन्हा इथून इतकं अंतर किती दिलंय, 14 दिलंय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे 14 आणि हे 14 टोटल किती असेल, 28 असेल. एवढंच अंतर वर पण आहे, एवढंच अंतर खाली पण आहे. म्हणजे हे अंतर झालं 28, खाल्लं पण अंतर 28 असणार, कारण सेमच आहे. बघा आता ही आपल्याला लेंथ आली, पण ब्रेडथ कशी काढायची आता बघा. तेच आता बघा, हे पूर्ण अंतर 14 दिलं असेल, हे का नाही या सेमी सर्कलची व्यास समजायचा, डायमीटर समजायचा. जर डायमीटर 14 असेल तर इथून इतकं रेडियस असणार, बरोबर का. सेंटर पासून इथपर्यंत रेडियस असणार. रेडियस या सर्कलची किती असणार, 7 असणार. किती असणार, 7 असणार. मग विद्यार्थी मित्रांनो, इथं रेडियस 7 आहे. जर मी अशी लाईन ड्रॉ केली, ही सुद्धा काय होणार, रेडियसच होणार. म्हणजे या रेडियसची लांबी किती असणार, 7च असते ना, रेडियस सेम असते. जशी या सेमी सर्कलची रेडियस 7 आहे, तशी इथली पण किती असणार, 7च असणार. मग विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा वरच्या हाफची लांबी उंची काय असेल ती किती, 7 आहे. इथली पण 7 आहे. म्हणजे टोटल किती असणार, 7 आणि 7 14. म्हणजे ब्रेडथ किती आली, 14 आली. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पेरिमीटर काढू शकतो. चारही बाजू मिळाल्या ना आपल्याला. बघा 28 अधिक 14 अधिक 28 अधिक 14 याची ऍडिशन करा. बघा 28 आणि 28 56, 56 आणि हे 28 किती झाले, 84. पेरिमीटर रेक्टँगलची काय आली, 84 युनिट आली. 84 युनिट. आता विद्यार्थी मित्रांनो, या रेक्टँगलचा आपल्याला एरिया काढायचा आहे. सोपं असतं. रेक्टँगलचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रेडथ असतो. लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 28 गुणिले रुंदी किती आहे, 14. हा आपल्याला गुणाकार करायचा. बघा 14 8 किती विद्यार्थी मित्रांनो, 12 वर्ष, 11 हातचे आले. 14 दुनी 28, 28 आणि 11 किती, 39. म्हणजे एरिया किती आला विद्यार्थी मित्रांनो, 392 स्क्वेअर युनिट. बरोबर का. एरिया किती आला, 392 स्क्वेअर युनिट आला. काय आला, स्क्वेअर युनिट. पुन्हा आता लास्ट, फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. म्हणजे या आकृतीमध्ये जेवढा एरिया शेड केलाय त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. कसा काढायचा विद्यार्थी मित्रांनो, बघा पूर्ण रेक्टँगलचा एरिया आपल्याकडे आहे, काही अडचण आहे का, इथं काढलेला आहे. पुन्हा आता विद्यार्थी मित्रांनो, या रेक्टँगल मधून हे सेमी सर्कल आणि हे सेमी सर्कल काढून घेतलं तर उरणारा काय, शेडेड रिजन, त्याचाच एरिया काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, रेक्टँगलच्या एरियातून या 2 सेमी सर्कलचा एरिया वगळून टाकायचा. राहणारा काय असेल, एरिया ऑफ शेडेड रिजन. मग आपल्याला रेक्टँगलचं तर 392 आहे ना, बरोबर का. मग आपल्याला 2 सेमी सर्कलचा एरिया लागेल. विद्यार्थी मित्रांनो, या सेमी सर्कलची पण रेडियस 7 युनिट आहे, याची पण 7 युनिट आहे. म्हणजे 2 सेमी सर्कल जोडले तर एक सर्कल तयार होणार. सर्कलचा तर एरिया आपल्याला माहित असतो ना, दोघांचा म्हणून एकच होणार आहे. सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर. पाय म्हणजे 22/7. रेडियस किती आहे बघा, 7 आहे. 7 आहे मग गुणिले 7 गुणिले 7, कारण स्क्वेअर म्हणजे 2दा गुणाकार. 7 1 7, 7 1 7, 22 7 54. म्हणजे 2 सेमी सर्कलचा एरिया किती आला, 154. किती, 154. हा याच्यातून वजा करा, शेडेड रिजनचा एरिया निघतो. वजा 154. बघा 12तून 4 गेले 8, 8तून 5 गेले 3 आणि 3तून 1 गेला 2. किती आलं विद्यार्थी मित्रांनो, 238 स्क्वेअर युनिट. काय आलं, 238 स्क्वेअर युनिट त्याचा एरिया येणार. अशा प्रकारे आपण 3ही क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. धन्यवाद.